नमस्कार मंडळी. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च रोजी म्हणजेच सोमवारी होळीचा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो. याच दिवशी हुताशनी पौर्णिमा असते. होळी म्हणजे अग्निदेवतेची पूजा. हिंदू धर्मात अग्नीला देवतांपर्यंत पोहोचवणारा दूत मानले जाते. अग्निदेव हे देव आणि मानव यांच्यामधील संदेशवाहक आहेत. आपण जे काही अग्नीमध्ये अर्पण करतो ते थेट देवापर्यंत पोहोचते. अग्नी आपल्या पापांचा नाश करतो, घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करतो, वास्तुदोष कमी करण्यास मदत करतो, संकट आणि दारिद्र्य दूर करतो. होळीच्या दिवशी अग्नीची पूजा केल्यामुळे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात, नकारात्मक शक्ती नष्ट होते, आजारपणापासून संरक्षण मिळते आणि आर्थिक अडचणी दूर होतात. घरात सुख शांती नांदते. यंदा हुताशनी पौर्णिमेचा प्रारंभ हा 2 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:55 होणार असून पौर्णिमेची समाप्ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच फाल्गुन पौर्णिमा जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो ती 2 मार्च 2026 रोजी सोमवारी आहे आणि याच दिवशी होळी दहन देखील केले जाणार आहे. तसेच 3 मार्च रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण आहे. मात्र चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वीच पौर्णिमा समाप्त होत असल्यामुळे धर्मसिंधू ग्रंथातील नियमानुसार होळी दहन 2 मार्चलाच संध्याकाळी करणे योग्य मानले जाते. तर 3 मार्चला धुलिवंदन साजरे केले जाणार आहे आणि याच दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण देखील असणार आहे. हे चंद्रग्रहण संपूर्ण भारतातून दिसणार असल्यामुळे त्या संबंधित सूतक काळाचे नियम पाळणे आवश्यक आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात खूप महत्त्वाचा मानला जातो. केवळ धार्मिकच नाही तर ज्योतिषशास्त्रातही होळीला विशेष महत्त्व आहे. होळी दहन म्हणजे आपल्या मनातील वाईट विचार, नकारात्मक भावना आणि दुर्गुण अग्नीत जाळून टाकण्याचे प्रतीक आहे. होळीचा अर्थ फक्त लाकडे जाळणे नाही तर लोभ, क्रोध, अहंकार, द्वेष आणि वासना यासारख्या वाईट प्रवृत्तींना नष्ट करणे हाच या सणाचा खरा संदेश आहे. म्हणूनच आपण हा सण वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करतो. या दिवशी आपल्या मनातील नकारात्मकता होळीच्या अग्नीत अर्पण करून चांगले गुण अंगीकारले जातात. त्याचप्रमाणे होळीच्या संबंधित अनेक धार्मिक कथा देखील सांगितलेल्या जातात. धार्मिक दृष्टिकोनातून होळीचा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे ज्योतिषशास्त्रात काही ठराविक नियम सांगितले गेले आहेत. विशेष म्हणजे या दिवशी कोणी कितीही विनंती केली, कोणी कितीही आग्रह केला तरीही या 3 गोष्टी कोणालाही देऊ नयेत. ही गोष्ट 99% लोकांना माहितीच नाही. जर होळीच्या दिवशी घरातून या 3 वस्तू बाहेर दिल्या गेल्या तर देवी लक्ष्मी घरातून निघून जाते. आर्थिक अडचणी, आजारपण, भांडणे, दारिद्र्य येण्याची शक्यता देखील वाढते. तर अशा कोणत्या 3 महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या होळी आणि धुलिवंदन या दोन्ही दिवशी देऊ नयेत, अशी सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती आणि आपल्या कुटुंबावरती सदैव राहावा असे जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी असे नक्की लिहा. तसेच
बाजूच्या बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. नंबर 1. 2 मार्च रोजी होळी आणि 3 मार्च रोजी धुलीवंदन आहे. या दोन्ही दिवशी आपण जे या व्हिडिओमध्ये नियम पाहणार आहोत हे नियम आवर्जून पाळायचे आहेत. होळीच्या दिवशी मंदिरासमोर गल्लीमध्ये होळी पेटवली जाते आणि त्या होळीत काही वस्तू ह्या अर्पण केल्या जातात, म्हणजेच वाईट गोष्टींचा त्याग केला जातो. परंतु या दिवशी काही वस्तूंना इतरांना दिल्यास त्याचे नकारात्मक परिणाम भोगावे लागू शकतात. अनेक वेळा आपण म्हणतो की मी खूप मेहनत करूनही माझ्याकडे पैसा टिकत नाही. याचे कारण म्हणजे विशेष तिथीवरती झालेल्या छोट्या छोट्या चुका. म्हणूनच या दिवशी विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नयेत आणि कोणाकडूनही उधार पैसे घेऊ नयेत. या दिवशी कर्ज व्यवहार केल्यास घरातील लक्ष्मी स्थिर राहत नाही. काही वस्तू खरेदी करताना पैसे देणे चालते, पण उसने पैसे करून व्यवहार करावा ह्या गोष्टी अवश्य टाळाव्यात. यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लग्नातील वस्तू. विवाहित महिलांनी आपल्या दागिन्यांपासून ते इतर लग्नातील मौल्यवान वस्तू त्या कोणालाही वापरायला किंवा दान म्हणून देऊ नयेत. यामुळे पतीच्या कुंडलीतील शुक्र ग्रह दुर्बल होतो आणि प्रगती थांबते. तसेच या दिवशी मीठ, साखर, दूध, दही यासारख्या वस्तू कोणालाही देऊ नयेत. या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात. त्याचप्रमाणे झाडू देखील कोणालाही देऊ नये. झाडू हे लक्ष्मीचे रूप मानले जाते. याशिवाय होळीच्या दिवशी काळ्या आणि पांढऱ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावेत. त्याऐवजी तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, गुलाबी किंवा जांभळा रंग परिधान करू शकता. स्त्रिया आणि पुरुषांनी होळी दहन करताना डोके झाकलेले असावेत आणि केस कधीही मोकळे ठेवू नयेत. स्त्रियांनी होळीची पूजा करताना आपल्या डोक्यावरती साडीचा पदर आवर्जून घ्यावा. तसेच पुरुषांनी देखील होळीचे दहन करता असताना किंवा होळी पेटवत असताना आपल्या डोक्यावरती रुमाल किंवा टोपी अवश्य वापरावी. उघड्या डोक्यांनी होळीचे दहन किंवा होळीची पूजा करू नये. तसेच या दिवशी पौर्णिमा असल्याने सत्यनारायण पूजा कधी करावी हा प्रश्न देखील पडतो. तर पहा, पौर्णिमा तिथी ही 2 मार्च रोजी सायंकाळी 5:55 सुरू होत आहे आणि ती 3 मार्च रोजी सायंकाळी 5:07 समाप्त होत आहे. त्यामुळे सत्यनारायण पूजा आपल्याला 2 मार्च रोजी सायंकाळी 6 नंतरच करावी लागणार आहे, कारण 3 मार्च रोजी धुलीवंदन साजरे केले जाणार आहे. होळी दहनाचा शुभमुहूर्त हा सायंकाळी 6:30 पासून ते रात्री 8:30 दरम्यान आहे. 3 मार्च रोजी धुलीवंदन असल्यामुळे त्या दिवशी होळी दहन किंवा सत्यनारायण पूजा करता येणार नाही. तसेच पहा, होळीच्या अग्नीमध्ये जर या 7 वस्तू टाकल्या तर वर्षभर तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि लक्ष्मीचा वास राहतो. कारण एक छोटी चूक तुमचं पुण्य कमी करू शकते. होळीमध्ये त्या कोणत्या 7 वस्तू टाकाव्यात? तर पहा, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या घरातील वास्तुदोष नष्ट करतात आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. काळे तीळ हे पितृदोष कमी होतो, शनिदोष शांत होतो, मुठभर जऊ म्हणजेच सातू आर्थिक समृद्धी वाढते, धनप्राप्तीचे योग निर्माण होतात. नारळ संकटाचा नाश करतो, घरातील अडथळे दूर होतात. तांदूळ
अन्नधान्याची कमतरता भासून देत नाही. साखर किंवा गूळ नातेसंबंधात गोडवा निर्माण होतो. कापूर वातावरणात शुद्धता आणतो, वाईट शक्ती दूर ठेवतो. या सर्व वस्तू अग्नीमध्ये अर्पण करताना मनोभावे प्रार्थना करा. ओम अग्नेय नमः या मंत्राचा जप देखील करा. होळीच्या अग्नीची पूजा कशी करावी? तर पहा, प्रथम होळीला 3 किंवा 7 प्रदक्षिणा करा. हळद कुंकू अर्पण करा. पाणी आणि अक्षता देखील अर्पण करा. आणि आत्ताच्या या वस्तू सांगितल्या त्या अग्नीमध्ये टाका. आपल्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी मनापासून प्रार्थना करा. होळी हा फक्त रंगांचाच सण नाही, तर आपल्या जीवनातील नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस आहे. 3 मार्च 2026 रोजी हुताशनी पौर्णिमेला अग्निदेवतेची मनोभावे पूजा करा आणि या 7 वस्तू अग्नीमध्ये अर्पण करा. तुमच्या घरात सुख, शांती, समृद्धी आणि आनंद कायम राहील. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय महालक्ष्मी.